2022 मध्ये बंड करून शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना अपात्र ठरवायचं असेल तर हा निर्णय पुन्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडेच पाठवायचा का? की आता सर्वोच्च न्यायालयाने एकदाचा निर्णय घ्यायचा, या संबंधी चर्चा झालेली आहे. आज म्हणजे 20 ऑगस्ट रोजीच्या हिअरिंगमध्ये, सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये. आणि जर सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं की त्या आमदारांनी पक्षांतर केलं होतं, तर त्याचा परिणाम फक्त त्यांच्या आमदारकीवर होणार आहे का, की त्यानंतरचा आणखी मोठा प्रश्न उभा राहणार आहे? शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह शिंदे गटाला मिळालं, त्या निर्णयाचं काय? 20 ऑगस्ट म्हणजे आज जी सुनावणी झाली त्याच्यामधला युक्तिवाद जो देवदत्त कामत यांनी केलेला अत्यंत महत्वाचा. आणि आजच्या सुनावणीचं वैशिष्ट्य असं आहे की हा युक्तिवाद केवळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर राहिलेला नाही, तो थेट गेलाय आमदारांच्या अपात्रतेपर्यंत. आणि कामत यांची मागणी तर त्याहून महत्वाची आहे. हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवू नका, सर्वोच्च न्यायालयानेच आपला अपात्रतेचा निर्णय घ्यावा. आता या मागणीमागे नेमका कायदेशीर आधार काय आहे? सर्वोच्च न्यायालय स्वतः आमदार अपात्र ठरवू शकतं का? आणि जर न्यायालयाने तसा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर कसा होऊ शकतो? आजची संपूर्ण सुनावणी समजून घेतली तर या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करू. आज देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर एक मूलभूत प्रश्न ठेवला: पक्षांतर झालं होतं की नाही, हे न्यायालयाने एकदा आणि कायमचं ठरवं. हा प्रश्न महत्वाचा काय? कारण 2022 मध्ये शिवसेनेत राजकीय संकट निर्माण झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा एक मोठा गट वेगळा झाला. यानंतर आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निर्माण झाला. ठाकरे गटाने या आमदारांच्या विरोधात अपात्रतेच्या याचिका दाखल केला. पण हा निर्णय तात्काळ झाला नाही. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यास सांगितले. आणि अखेर 10 जानेवारी 2024 मध्ये तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिका फेटाळल्या. त्याच प्रक्रियेत शिंदे गटालाच खरी शिवसेना मानण्याचा निष्कर्षही पुढे आला. पण आता 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर प्रश्न पुन्हा उभा आहे. त्या अपात्रतेच्या प्रश्नाचा अंतिम निर्णय पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडेच पाठवायचा का? देवदत्त कामत यांचं उत्तर आहे नाही, अजिबात नाही. राहुल नार्वेकरांकडे पुन्हा पाठवायचं नाही, असं देवदत्त कामत यांनी जोर देऊन युक्तिवाद करताना सर्वोच्च न्यायालयाला सांगितलेलं आहे. कामत यांनी न्यायालयासमोर सांगितलं की जेव्हा अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी आधी बराच काळ गेला आहे, आधीचा निर्णय बाजूला ठेवला गेला आहे, पुराव्याचं परीक्षण करताना चुकीचे निकष वापरले गेले आहेत आणि विधानसभेचा कार्यकाळही मर्यादित आहे. अशा परिस्थितीत हे प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठवण्यात न्यायाचा उद्देश साध्य होणार नाही, न्याय मिळणार नाही. आणि म्हणूनच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं, न्यायाचा उद्देश साध्य करणं हीच खरी कसोटी आहे. न्यायालयाचे अधिकार केवळ काही तांत्रिक रीतच्या चौकटीत मर्यादित येत नाहीत. परिपूर्ण न्याय करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय स्वतः अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतं. हा आजच्या सुनावणीतला अत्यंत महत्वाचा असा दावा आहे. आता न्यायालयाने कामत यांना एक थेट प्रश्न विचारला: कशापासून अपात्र? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण अपात्रता आजपासून लागू होणार की ज्या दिवशी पक्षांतर झालं त्या दिवसापासून? देवदत्त कामत यांनी त्यावर स्पष्ट उत्तर दिलं. त्यांचा युक्तिवाद काय केला त्यांनी बघा. ज्या दिवशी पक्षांतराचं कृत्य झालं त्याच दिवसापासून संबंधित सदस्याने आपलं सदस्यत्व गमावलं, अशी कायदेशीर घोषणा न्यायालय करू शकतं, सर्वोच्च न्यायालय. म्हणजे न्यायालयाने आज अपात्रतेचा निर्णय दिला तरी त्याचा अर्थ अपात्रता आजपासूनच सुरू झाली असं नाही, कामत यांचा दावा आहे.
ते म्हणतात अपात्रता ज्या दिवशी झाली त्या तारखेपासूनच ती लागू होती अशी घोषणा न्यायालय करू शकतं. आणि हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, कारण मग प्रश्न निर्माण होतो, 2022 मध्ये पक्षांतर झालं असेल तर त्या दिवसापासून त्या आमदारांची घटनात्मक स्थिती काय होती आणि त्यानंतरच्या घटनांकडे कसं पाहायचं. इथं सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला. न्यायाधीशांनी विचारलं, अध्यक्ष किंवा संबंधित पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी लागणार आहे का? म्हणजे सर्वोच्च न्यायालय स्वतः अपात्रतेचा निर्णय घेणार असेल तर संबंधित आमदारांना त्यांचा बचाव मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. कामत यांनी त्यावर सांगितलं, सर्व पक्ष आज सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित आहेत आणि त्यांचं प्रतिनिधित्व होत आहे. अपात्रतेच्या विरोधात त्यांना जे काही सांगायचं आहे ते न्यायालय ऐकू शकतं आणि त्यानंतर योग्य आदेश पारित करू शकतं. म्हणजे कामत यांची मागणी अशी नाही की न्यायालयाने कोणालाही न ऐकता थेट अपात्र ठरवावं. त्यांचा मुद्दा एकच आहे, सर्व बाजू ऐका, पुरावे तपासा आणि मग न्यायालयानेच अंतिम निर्णय द्यावा. आता यासाठी देवदत्त कामत यांनी एक महत्वाचा न्यायालयीन दाखला दिला, तो म्हणजे राजेंद्र सिंग राणा प्रकरण. कामत यांच्यामध्ये त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असं मान्य केलं होतं की असाधारण परिस्थितीमध्ये जेव्हा विधानसभा अध्यक्ष व अपात्रतेच्या प्रश्नावर निर्णय घेण्यात अपयशी ठरतात तेव्हा सर्वोच्च न्यायालय स्वतः अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतो. आणि या प्रकरणात कामत यांनी त्या उदाहरणाचा थेट संदर्भ दिला. त्यांनी सांगितलं, जर अध्यक्षांकडे प्रकरण पुन्हा पाठवलं राहुल नार्वेकरांकडे आणि पुन्हा निर्णय घेण्यासाठी मोठा विलंब झाला, म्हणजे मला इथं सांगायचं आहे तुम्हाला की ते पुन्हा मे 2023 मध्ये जे सांगितलं होतं तत्कालीन सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी की तुम्ही घ्या निर्णय विधानसभेचे अध्यक्ष म्हणून, यांनी किती वेळ लावला? यांनी थेट 10 जानेवारी 2024 ला दिलं. म्हणून देवदत्त कामत सांगतात आहे, पुन्हा निर्णय घेण्यासाठी मोठा विलंब झाला तर न्यायाचा उद्देश साध्य होणार नाही. म्हणजे जस्टिस ऑलरेडी डिलेड आणि जस्टिस ऑलरेडी डिनाईड अशी भावना झालेली आहे. अजून पुन्हा नको त्याच्यामध्ये, असं त्यांना म्हणायचं. कारण इथे आणखीन एक वास्तव आहे, विधानसभेचा कार्यकाळ मर्यादित असतो म्हणून वर्षानुवर्ष चालणारी प्रक्रिया स्वतःच न्यायाच्या उद्देशाला बाधा आणू शकते. आता कामत यांनी अजून एक उदाहरण दिलं, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांच्या अपात्रतेशी संबंधित काही प्रकरणांमध्ये सक्षम प्राधिकरणाने अपात्रता सिद्ध नसल्याचा निर्णय दिला होता, पण उच्च न्यायालयाने रिट अधिकार क्षेत्राचा वापर करून संबंधित कायदेशीर चाचण्या लागू केल्या आणि सदस्य अपात्र असल्याचा निष्कर्ष काढला. काही प्रकरणांमध्ये न्यायालयाने स्वतः अपात्र घोषित केलं आणि अशाच एका निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आला असताना सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय कायम ठेवला. कामत यांचा मुद्दा असा आहे, जिथे अपात्रता सिद्ध करणारी तथ्य स्पष्ट असतील तिथे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय स्वतः अपात्रतेचा निर्णय देऊ शकते. म्हणूनच ते आजच्या प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाकडे हा अधिकार वापरण्याची मागणी करत आहेत. पण आता या सगळ्याचा संबंध शिवसेना आणि धनुष्यबाणाशी कसा येतो, हा आजच्या सुनावणीचा सर्वात महत्वाचा भाग आहे. कामत यांनी न्यायालयाला सांगितलं, शिंदे गटाने पक्षांतराचे फायदे आधीच घेतलेत, आजही ते त्या पक्षांतराचा फायदा घेत आहेत आणि त्यातील एक मोठा फायदा म्हणजे पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण. कारण निवडणूक आयोगाचाच पक्षचिन्हाबाबतचा निर्णय विधिमंडळातील बहुमताच्या कसोटीवर आधारलेला होता, असा कामत यांचा युक्तिवाद आहे. म्हणून ते न्यायालयाला सांगत आहेत, जर सर्वोच्च न्यायालयाने असं ठरवलं की विधिमंडळातील बहुमताची कसोटी लागू करताना विधानसभा अध्यक्षांचा युक्तिवादच विकृत आणि कायदेशीर दृष्ट्या चुकीचा होता तर त्या निष्कर्षाचे पुढे परिणाम होतील. आणि म्हणूनच कामत यांची मागणी आहे, एकदा आणि कायमचं ठरवा 2022 मध्ये पक्षांतर झालं होतं की नाही. इथे एक अतिशय महत्वाची कायदेशीर साखळी तयार होते. पहिला प्रश्न, शिंदे गटातील आमदारांनी पक्षांतर केलं होतं का? दुसरा प्रश्न, जर पक्षांतर झालं होतं तर ते कधीपासून अपात्र ठरले? तिसरा प्रश्न, जर ते अपात्र ठरले तर त्यांचं विधिमंडळातील संख्याबळ कितपत वैध आधार ठरू शकतं? आणि चौथा प्रश्न, त्याच विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय कितपत टिकू शकतो? म्हणून आजची सुनावणी फक्त आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी नाही,
ती अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या निर्णयाच्या पायालाही स्पर्श करते. आणि इथंच राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचा मुद्दा पुन्हा समोर येतो. कारण नार्वेकरांनी जानेवारी 2024 मध्ये दोन्ही गटांच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिका फेटाळल्या. त्याचबरोबर शिंदे गटालाच खरी शिवसेना मानलं. ठाकरे गटाचा मूलभूत आक्षेप असा राहिला आहे की विधिमंडळातील आमदारांचं संख्याबळ म्हणजे राजकीय पक्षाचं अस्तित्व नव्हे. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे वेगळे घटक आहेत. राजकीय पक्ष कायमस्वरूपी अस्तित्वात राहतो, पण विधिमंडळ पक्षाचा कालावधी हा विधानसभेच्या कार्यकाळाशी संबंधित असतो. म्हणून आज कामत यांचा युक्तिवाद पुन्हा या मूलभूत फरकाकडे घेऊन जातो. आमदारांची संख्या म्हणजे पक्षाची ओळख आहे का? आता कल्पना करा, जर सर्वोच्च न्यायालय भविष्यात असा निष्कर्ष काढ की शिंदे गटातील संबंधित आमदारांनी 2022 मध्ये पक्षांतर केलं होतं आणि त्या पक्षांतरामुळे त्यांना अपात्रता आली होती, तर त्यानंतर एक स्वाभाविक कायदेशीर प्रश्न उभा राहील. ज्या विधिमंडळ बहुमतावर आधारित निर्णय घेण्यात आला त्या बहुमताची वैधता काय? म्हणजे राहुल नार्वेकरांनी जे केलं त्याची वैधता काय? आणि जर त्या बहुमतावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं तर त्यावर आधारित पक्षनाव आणि चिन्हाचा निर्णयाचा पुन्हा विचार करावा लागेल का? मग कामत इथं पुन्हा एकदा म्हणतात, आज सर्वोच्च न्यायालयाने असा कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. भाई, इथे एक आपण स्पष्ट केलं पाहिजे बघा की सर्वोच्च न्यायालयाने आज असं काही लगेच निर्णय दिलेला नाही, हे लक्षात घ्या. हा देवदत्त कामत यांनी आज न्यायालयासमोर मांडलेला कायदेशीर युक्तिवाद आहे, हे आपण म्हटलंय. पण त्या युक्तिवादाचं महत्व हे आहे की नाही, अपात्रतेचा प्रश्न आणि पक्षचिन्हाचा प्रश्न यांना एकमेकाशी जोडणारी कायदेशीर साखळी न्यायालयासमोर स्पष्ट ठेवली आहे. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा. कामत म्हणतात एकदा अपात्र ठरल्यानंतर सदस्यत्व गमावलं जात. म्हणून जर पक्षांतराच्या तारखेपासूनच अपात्रता आली होती अशी न्यायालयीन घोषणा झाली तर त्या काळातील त्यांची घटनात्मक स्थिती काय होती हा प्रश्नही महत्वाचा ठरू शकतो. आणि याच कारणामुळे कामत यांनी न्यायालयाला सांगितलं, परिणामी मिळणारा दिलासा आजच्या तारखेला पूर्णपणे लागू करता येत नसला तरी अपात्रता नेमकी कधी झाली याची कायदेशीर घोषणा न्यायालय करू शकतं. हा अतिशय महत्वाचा फरक आहे. म्हणजेच काय, आजची परिस्थिती बदलणं शक्य नसलं तरी भूतकाळातील घटनात्मक स्थितीबाबत न्यायालय घोषणा करू शकतं का? कामत यांचं उत्तर आहे होय, करू शकतो. आता प्रश्न येतो, पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे का पाठवू नये? कामत यांचं उत्तर 3 शब्दात आहे, विलंब, आधीचा अनुभव आणि न्यायाचा उद्देश. 2022 पासून हा प्रश्न चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाला याआधी हस्तक्षेप करावा लागला, विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे लागले आणि अखेर जानेवारी 2024 मध्ये निर्णय आला. आणि जर पुन्हा त्याच प्रक्रियेकडे हे प्रकरण पाठवलं तर पुन्हा वेळ जाईल. आणि म्हणून कामत म्हणतात अशा परिस्थितीत प्रकरण परत पाठवणं म्हणजे न्यायाला आणखी विलंब करणं होईल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाजू ऐकून अंतिम निर्णय एकदाचा घेऊन टाकावा आधी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता मला वाटतं आजच्या सुनावणीचा सर्वात महत्वाचा राजकीय अर्थ इथं समजून घ्यायला हवा. गेल्या 4 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक गोष्टी बदलल्या. सरकार बदललं, सत्ता बदलली, पक्षातील नेतृत्व बदललं, पक्षचिन्ह बदललं, पक्षाचं नाव कोण वापरणार यावर निर्णय झाला आणि एक प्रश्न अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. आता पक्ष नेतृत्व बदललं म्हणजे मुख्यमंत्र्याचं म्हणजे अनेक बदल झालेले आहेत. खूप बोलण्यासारखं आहे, पण आता हे कायदेशीर आपण विश्लेषण करतोय त्याच्यामुळे तिथं राजकीय फार आपल्याला बोलता येणार नाही. पण एक प्रश्न अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. 2022 मध्ये झालेल्या बंडाची घटनात्मक किंमत काय होती? किती होती? 50 खोके एकदम ओके वगैरे असं तर काही तिथं उल्लेख झालेला नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये. पण प्रश्न आलेला आहे ना, आपण उपस्थित केला पाहिजे तो प्रश्न. आपण नाही करणार नागरिक तर मग कोण करणार? आपण केला पाहिजे प्रश्न. तर 2022 मध्ये झालेल्या बंडाची घटनात्मक किंमत काय होती? आज देवदत्त कामत त्या प्रश्नाच्या अगदी मुळाशी गेले आहेत. ते म्हणत आहेत, पहिल्यांदा हे ठरवा की पक्षांतर झालं होतं की नाही. जर झाला असेल तर अपात्रता कधीपासून आली आणि जर अपात्रता
आली असेल तर त्या पक्षांतरातून मिळालेले राजकीय फायदे कितपत टिकू शकतात, यात पक्षचिन्ह हा सर्वात स्पष्ट फायदा आहे, असा कामत यांचा युक्तिवाद आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आजचा प्रश्न फक्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्षाचा नाही, हा भारतीय संसदीय लोकशाहीतील एका मूलभूत प्रश्नाचा भाग मानला. लक्षात घ्या, आमदारांचं बहुमत मिळवले की राजकीय पक्षांवर हक्क मिळतो का, की राजकीय पक्षाची ओळख, त्याची घटना, त्याची संघटना, नेतृत्व आणि कायदेशीर अस्तित्व यावर ठरतं. आणि पक्षांतर विरोधी कायदा नेमका कशासाठी आहे मग? हे जे कपिल सिब्बल वारंवार विचारत आहेत, अनेक तज्ज्ञ बाहेर विचारत आहेत, लोक विचारत आहेत, मग काय ते पक्षांतर बंदी कायदा, काय ती 10वी अनुसूची, काय त्याला अर्थ आहे, असं ते विचारत. आता हे सगळं असं आहे. आता सगळ्यात शेवटी म्हणजे आता सर्वोच्च न्यायालय देवदत्त कामत यांची मागणी मान्य करेल का? म्हणजे इथं ते राहुल नार्वेकर पुन्हा नको ते ते त्यांचं पुन्हा ते लंडनला जातात, मग येताना ते अमित शहाना भेटतात दिल्लीमध्ये, मग नंतर काय करतात, ते नवीन नवीन जोधपुरी घालून येतात, तेही ते वर्ष लावतात आणि मग ते करतात. ते तसं काही नको, अशी मागणी देवदत्त कामत यांनी कोर्टाला आज 20 ऑगस्ट रोजी केलेली आहे. आता कोर्ट काय करत आहे, त्या आमदारांना अपात्र ठरवत आहे का 2022 मध्ये, मग त्याच्या परिणामी मग पक्षचिन्ह, पक्ष नाव याच्यावर नेमकं सर्वोच्च न्यायालय स्वतः निर्णय घेतं की पुन्हा वेगळं कॉन्स्टिट्युशनल प्राधिकरण, विधानसभा अध्यक्ष असं फिरतंय, हे आपल्याला लवकर कळून येईलच. खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.